आजची ही पवित्र मिसा स्वर्गवासी अनुबाई व थॉमस डिक्रूज व स्वर्गवासी जेफिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी व बाळ येशूचे आभार मानण्यासाठी ही पवित्र मिसा अर्पण करण्यात येत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण मर्सेस माऊलीच्या नोवेनामध्ये आहोत. आज नोवेनाचा 6वा दिवस. ह्या दिवसामध्ये आपण शेजारप्रीतीद्वारे गाव परिवाराची उभारणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवरती चिंतन करत आहोत. आज आपण चिंतनासाठी विषय घेतलेला आहे की गाव परिवाराचं आरोग्य संवर्धन जे आहे ते आपल्याला कशा रीतीनं करता येईल. आरोग्य हा आजच्या घडीला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आरोग्य चांगलं असेल तर आपण जीवनात पुढे जाणार आहोत. आणि म्हणूनच या महामारीच्या काळामध्ये विशेष रीतीनं आपल्या प्रत्येकाला आपल्या आरोग्याची चिंता लागलेली आहे. दया माता आपल्या पाठीशी आहे. ती आपल्याला आरोग्य देणारी आहे. तिच्या मध्यस्थीनं आपल्याला नेहमीच आपल्या आरोग्याचं संवर्धन करत असताना दुसऱ्यांच्या आरोग्याची देखील आपल्याला तेवढीच काळजी घेता यावी. म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये परमेश्वर पित्याकडे विशेष रीतीनं प्रार्थना करूया व ही पवित्र रहस्य अर्थपूर्णरित्या साजरी करण्यासाठी क्षणभर शांत राहून आपल्या सगळ्या पापांची देवाकडे कबुली देऊया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्येने व हयगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा
म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आम्ही नीतिसूत्रे या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंतकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. धर्माने आणि न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे. चढेल दृष्टी आणि गर्विष्ठ अंतकरण तसाच दुर्जनाच्या शेताचा उपजत ही पापरूपे होत. उद्योगी माणसाचे विचार समृद्धी करणारे असतात. जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. असत्य जिभेने मिळवलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे. मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात. दुर्जनांचं मन वाईट इच्छिते, शेजाऱ्यावर तो कृपादृष्टी करीत नाही. निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो. सुज्ञाला शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञानी बनतो. न्यायी परमेश्वर दुर्जनांच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तीत पाडतो. गरिबांची आरोळी ऐकून तो कानात बोटे घालतो. तोही आरोळीत पण कोणी ऐकणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव. प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव. ज्याचे आचरण शुद्ध आहे, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात, ते धन्य. तुझ्या आदेशाप्रमाणे कसे वागावे ते मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. प्रतिसाद. प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव. मी सत्याचा मार्ग निवडला आहे. मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. तुझे नियमशास्त्र आचरणास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. प्रतिसाद. प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव. तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव, कारण त्यातच मला आनंद आहे. मी तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळत राहीन. प्रतिसाद. प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव. जयघोष. प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा.
लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूची आई आणि भाऊ त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्त तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेले माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजचं पहिलं वाचन हे नीतिसूत्र ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे. नीतिसूत्र हे पुस्तक माझ्या प्रिय बंधू भगिनीनो जर आपण सहजरित्या वाचलं, जसं आपण एखादं वाचन करतो आणि त्या पद्धतीनं जर आपण वाचलं तर आपल्याला काहीही अर्थबोध होणार नाही. परंतु जर हे नीतिसूत्र पुस्तक जे आहे ह्यातील जी वाचनं आहेत, ह्यामधील जे अध्याय आहेत ते जर आपण पुन्हा पुन्हा वाचले तर आपल्याला त्यातला खरा मतितार्थ जो आहे, अर्थबोध जो आहे तो उलगडू लागतो. आणि त्याच्यातून मग आपल्या जीवनाशी निगडीत अशी जी रहस्य आहेत ती आपल्याला दिसू लागतात, ती आपल्याला समजू लागतात. कारण नीतिसूत्र ह्या पुस्तकामध्ये विशेषतः तुलनात्मक दृष्टीनं हे संपूर्ण अध्याय जे आहेत ते लिहिलेले आहेत. ह्यामध्ये आपल्याला जीवनाशी निगडीत असलेली सगळी वाक्य आहेत. आणि म्हणून कुठेतरी हवेमध्ये लिहिलेली वाक्य इथं आपल्याला सापडत नाहीत. ही एखादं वाक्य उच्चारलेलं आहे परंतु त्याचा अर्थबोधच होत नाही असा भाग आपल्याला ह्या पुस्तकामध्ये निदान सापडत नाही. तर आपण जेव्हा ही वाक्य वाचतो तेव्हा ती अधिकाधिक आपल्या जीवनाशी, आपल्या शरीराशी निगडीत आहेत हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच जेव्हा ह्या पुस्तकामध्ये आपल्या शरीराचा एखादा अवयव किंवा एखाद्या भागाचा उल्लेख केला जातो तेव्हा संपूर्ण शरीराचा आणि किंबहुना आपल्या जीवनाचा त्यामध्ये उलगडा येतो. आणि म्हणून आपल्या जीवनाशी किती हे पुस्तक निगडीत आहे, आवश्यक आहे ह्याची जाणीव ठेवत असताना आज आपण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो चिंतनासाठी जो विषय घेतलेला आहे तो विषय आणि हे जे पुस्तक आणि विशेषतः आजचं जे पहिलं वाचन आपण ऐकलेलं आहे, या पहिल्या वाचनातून आपल्याला जे मार्गदर्शन होत आहे त्या मार्गदर्शनाद्वारे आपण आपल्या गाव परिवारामध्ये आणि किंबहुना आपल्या जीवनामध्ये आरोग्याचं कसं संवर्धन करावं हे परमेश्वर आपल्याला सांगत आहे. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो गेली 6 महिने एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपूर्ण जग आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग आरोग्याविषयी बोलत आहे. कधी नव्हे इतकं स्वतःच्या जीवनाकडे आपण लक्ष देऊन जीवन जगू लागलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाला ह्या महामारीच्या अगोदर अनेकांना वाटत होतं की आपण आमरण किंवा अमरपणाचा पट्टा जो असतो तो आपल्या जीवनामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. आपण कधीच मरणार नाहीत, आपल्याला काहीच होणार नाही ह्या भावनेनं अनेक लोक जीवन जगत होते. परंतु 2020 साल उगवलं. करोना महामारीविषयी सुरुवातीच्या काळामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या कानावरती पडत होतं आणि तरी देखील आपण बेसावध होतो आणि आपण सांगत होतो हे फक्त चायनामध्येच असेल, इटलीमध्येच असेल, अमेरिकेमध्ये, भारतामध्ये ते येणार नाही. आणि मग आज आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये आलेला आहे, घरामध्ये आलेला आहे आणि प्रत्येकाच्या पायाखालची माती आता हलू लागलेली आहे, सरकू लागलेली आहे आणि प्रत्येकजण आरोग्याविषयी बोलत आहे. माझं आरोग्य मला कशा रीतीनं टिकवून ठेवता येईल आणि जर माझं आरोग्य टिकलं तर मला पुढचा दिवस पाहता येणार आहे. ही परिस्थिती आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आपल्याला सरकार
आपले जे राज्यकर्ते आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आपले जे अधिकारी आहेत, ते आपल्याला वेळोवेळी काही गोष्टींची काळजी घेण्यासाठी सांगत आहे. ह्या मागचा संपूर्ण हेतू हाच आहे की आपण सर्व सुरक्षित असावं, आपल्या प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळावं. आणि म्हणूनच ते त्यांचा कंठ जणू काही सुका करत आहेत, मोठमोठ्याने आरोळी देऊन आपल्याला नेहमीच सांगत आहेत की घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा उपयोग करा, सुरक्षित अंतर ठेवा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, आजारी असाल तर डॉक्टरांचे सल्ले घ्या. ह्या अशा अनेक सूचना आपल्याला दिल्या जात आहेत. ह्यामागचं कारण एकच आहे की आपण सुरक्षित असावं, आपलं आरोग्य सुरक्षित असावं. आणि तरी देखील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आजच्या घडीला अनेक लोक जी आहेत ती अशा आविर्भावामध्ये वागत आहेत की हा रोग माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, मला काहीच होणार नाही, माझ्या कुटुंबाला काहीच होणार नाही, खा प्या मजा करा, जसं वाटेल तसं जायचं, फिरायचं, वागायचं. आणि मग जेव्हा खरोखर अशा कुटुंबामध्ये हा आजार येतो, एखादा कुटुंबातील सदस्य ह्या आजाराला बळी पडतो, तेव्हा जणू काही त्यांचे डोळे उघडू लागतात. तोपर्यंत वेळ गेलेला असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, पहिली गोष्ट जी आहे ती सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या जीवनासाठी. अनेक वेळेला आपल्याला वाटतं आपल्याला काही होणार नाही. हो, कदाचित तुम्ही देवाकडून तो अमरपट्टा घेऊन आलेला असाल म्हणून तुम्हाला कदाचित होणार नाही, परंतु तुमच्याद्वारे देखील इतरांना हा त्रास होऊ शकतो, हा आजार होऊ शकतो. मी जर मास्क लावला नाही तर माझ्याद्वारे देखील इतरांना हा आजार जो आहे तो पसरू शकतो. परंतु अनेक वेळेला आपण सांगतो नाही, हे नियम आहेत, ते नियम मी पाळणार नाही, आणि त्यामुळे स्वतःचं आपण नुकसान करतो आणि त्याबरोबरच इतरांना देखील आपण बाधित करतो किंवा इतरांना हा आजार जो आहे तो आपण देत असतो. आणि ते माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो एक प्रकारचं पाप आहे, हे सामाजिक पाप आहे. आणि ह्या पापातून माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो जर आपण मुक्त झालो नाहीत, किंबहुना जर हे पाप पसरत राहिलं तर देव आपल्याविषयी संतुष्ट नसणार आहे. आणि म्हणून ही काळजी आपण स्वतःची घ्यायची आहे. आणि स्वतःची घेत असताना मला कदाचित आजार होणार नाही ही मला खात्री झालेली असेल तरी माझ्याद्वारे दुसऱ्यांना होणार नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी गाव परिवारामध्ये येतो. गाव परिवारातील इतरांची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गावाच्या आरोग्याचं संवर्धन करणं म्हणजे ही पहिली पायरी ह्या काळामध्ये आपल्याला जाणून घेतली पाहिजे की जसं माझं कुटुंब मी सुरक्षित ठेवणार आहे तसं माझं आजूबाजूला देखील ती सुरक्षितता आरोग्याच्या दृष्टीनं आहे की नाही ह्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. माझ्याद्वारे हा आजार दुसऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही ना. आणि म्हणूनच क्वारंटाईन हा शब्द आलेला आहे की घरामध्ये बंदिस्तच राहा. ह्यामागचा हेतू असा आहे की कदाचित तुम्हाला असेल तर तो आजार इतरांपर्यंत पोहोचू नये, म्हणून तो क्वारंटाईन शब्द आलेला आहे. तो घरामध्ये बंदिस्त राहण्यासाठी आपल्याला आव्हान करण्यात येत असतं. हे झालं करोना आजाराच्या बाबतीमध्ये. मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कदाचित लवकरच ही महामारी जी आहे ती निघून जाईल, परंतु ह्या महामारीबरोबरच हे सगळेच आजार जे आहेत ते निघून गेले पाहिजेत ही आपल्या प्रत्येकाची मनोमनी इच्छा आकांक्षा आहे. परंतु तरी देखील गाव परिवारामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सर्वसामान्यपणे हा आजार येण्या अगोदर आणि आता देखील या काळामध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळेला आपण स्वतःची काळजी घेत नाही आणि आपल्या गाव परिवारामध्ये देखील जी स्वच्छता हवी आहे, आरोग्याच्या दृष्टीने जी काळजी घ्यायला हवी आहे ती घेतली जात नाही. आणि त्यामुळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो असंख्य असे आजार आपण आपल्या गाव परिवारामध्ये पसरवत असतो. उदाहरणार्थ गेल्या काही वर्षापासून महानगरपालिका वसई विरारमध्ये आलेली आहे आणि त्यांच्याद्वारे आपला कचरा जो आहे घरातला तो कचरा जो आहे त्याचा चांगली विल्हेवाट केली जाते. आणि अनेक लोकांना ती चांगली सवय लागलेली आहे की दिवसभरामधला जो कचरा आहे तो कचरा पेटीमध्ये ठेवायचा आणि जेव्हा घंटागाडी येते तेव्हा त्यांच्याकडे तो सुपूर्द करायचा. आणि त्यामुळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्या आजूबाजूला आज आपण जी अगोदर दुर्गंधी पाहत होतो, अगोदर घाण पाहत होतो, ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. ही सवय अनेक कुटुंबांनी लावून घेतलेली आहे. तरी देखील अशी काही कुटुंब आहेत की ती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ह्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असतात. आपल्या घराच्या समोरच असलेल्या गटारामध्ये तो कचरा आहे तो फेकला जात आहे. आपल्या घराच्या मागे खावकलं आहेत त्या खावकलामध्ये अनेक वेळेला हा कचरा टाकला जात आहे.
आणि त्याद्वारे काय होतं आहे की त्याद्वारे मच्छर जे आहे ते वाढत आहे, त्याद्वारे ती दुर्गंधी येत आहे, त्या दुर्गंधीतून अनेक आजार जे आहेत ते पसरत आहेत. आणि मग आपण सांगतो की माझं घर स्वच्छ आहे, माझ्या घरामध्ये मी साफसफाई केलेली आहे, परंतु माझ्या घरातला कचरा मी कुठे टाकलेला आहे ह्याकडे मात्र माझं लक्ष नाही आहे. आणि मग ते माझ्या प्रिय बंधू भगिनींनो एक प्रकारे गाव परिवारामध्ये आजाराला आमंत्रण आपल्या कुटुंबाद्वारे आपण देत असतो. परमेश्वर आपल्याविषयी आनंदी असेल का, संतुष्ट असेल का, ह्यावरती विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे की माझ्या घरातला जो कचरा आहे तो मी योग्य रीतीनं त्या कचऱ्याची विल्हेवाट लावीन. माझ्या घरातला जो कचरा आहे तो माझ्या कचरा पेटीमध्ये टाकून दुसऱ्या दिवशी मी तो घंटागाडीपर्यंत पोहोचवीन. ही प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सांडपाण्याचा प्रश्न, की ह्या सांडपाण्याद्वारे देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो असंख्य असे आजार पसरत असतात. डेंग्यू आहे, मलेरिया आहे, इतर आजार जे डासांपासून निर्माण झालेले आहेत आणि त्याद्वारे अनेक लोक बळी गेलेले आहेत. आणि गाव परिवारामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अशा अनेक ठिकाणी ह्या सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात नाही. आपल्या धर्मग्रामामध्ये 4 वर्षापूर्वी आपण शोष खड्ड्याचा चांगला प्रकल्प राबविलेला होता. अनेक लोकांनी त्याला चांगली प्रतिसाद दिलेला आहे, चांगली साथ दिलेली आहे. तरी देखील असंख्य ठिकाणी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि वसईभरामध्ये ह्या सांडपाण्याविषयी काळजी घेतली जात नाही. आपल्या घरातला जो सांडपाणी आहे तो अगदी रस्त्यावरती टाकला जातो किंवा रस्त्यावरती जात असतो, जिथून अनेक लोक जात येत असतात आणि आपल्याला त्याचं काहीही पडलेलं नाही आहे. त्यातून येणारी दुर्गंधी, त्यातून निर्माण होणारे ते डास आणि इतर गोष्टी ज्या आहेत, इतर कीटकं जी आहेत, त्याद्वारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आरोग्यावरती तो परिणाम होत असतो. हे इतरांच्या आरोग्याला घातक अशा गोष्टी आपण निर्माण करत असतो, म्हणजे कुठेतरी दुसऱ्यांचं आरोग्य जे आहे ते आरोग्य आपण बाद करत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो गाव परिवाराची जर उभारणी करायची असेल खऱ्या अर्थानं तर ह्या गोष्टींची देखील मला काळजी घेणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं गाव परिवाराचं आरोग्य संवर्धन होऊ शकतं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ह्या दयामातेच्या नोवेनाच्या काळामध्ये आपण हे सगळे जे विषय घेतलेले आहेत, ह्या विषयाअंतर्गत ज्या छोट्या गोष्टी आहेत त्यावरती आपण ह्या काळामध्ये कुटुंबामध्ये एकत्र चिंतन केलं पाहिजे. कुटुंबाने एकत्र बसायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे की माझ्या घरातला कचरा नक्की त्याची विल्हेवाट कशी लावली जाते. जर चुकीच्या मार्गाने होत असेल तर मला जो शासनानं दिलेला मार्ग आहे त्याचा अवलंब करता येईल का. माझा सांडपाणी जो आहे त्या सांडपाण्याचा इतरांना त्रास होणार नाही किंवा होत नाही ह्याची मी काळजी घेत आहे का, की सहजरित्या रस्त्यावरती गटारामध्ये किंवा आजूबाजूला असलेल्या खावकलामध्ये तो पाणी सोडला जात आहे का. आणि त्याद्वारे उद्भवणारे जे आजार आहेत, आरोग्याला घातक असे जे आजार निर्माण होत आहेत, त्याला कारणीभूत मी आणि माझं कुटुंब तर ठरत नाही ना. ह्यावरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आपण सणाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. दयामातेचा हा सण साजरा करत असताना खऱ्या अर्थानं गावाचं जर संवर्धन झालं तर हा सण आनंदाने साजरा करता येणार आहे. गावामध्ये जर आपण प्रश्न, समस्या, अडचणी निर्माण करत असू तर तो सण साजरा करण्याचा आपल्याला अधिकार देखील नाही आहे, हक्क देखील नाही आहे. आणि म्हणून दयामातेकडे आजच्या ह्या पवित्र मिसेमध्ये आपण विशेष कृपा मागूया, तिच्याकडे आशीर्वाद मागूया की आपण अधिक जाणकार बनावे, डोळस बनावेत आणि डोळस बनवून आपल्याद्वारे अशा प्रकारे माझ्या कुटुंबाची, माझ्या स्वतःची आणि इतरांच्या देखील आरोग्याची मला काळजी घेता यावी. आणि हे जेव्हा होणार आहे तेव्हा आपल्या गावामध्ये एक दिलाचा, एक जीवाचा ख्रिस्ती समाज पाहायला मिळणार आहे. ह्यासाठी आपल्या प्रत्येकाचं गाव परिवार आदर्श बनावं म्हणून दयामातेकडे कृपा मागूया. माझ्या बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभा एक जागतिक कुटुंब आहे. या कुटुंबात देवराज्य स्थापण्याची साठी अहोरात्र झटणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, बिशप धर्मगुरू व्रतस्थ यांना चांगलं आरोग्य व कृपा मिळावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया.
हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. राजकीय नेत्यांनी जनतेसाठी आपल्या सत्तेचा वापर करून आरोग्यविषयक सुविधा, रोजगार व भयमुक्त देश घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. कुटुंबामध्ये नेहमी एकत्र येऊन प्रभू शब्दाचे वाचन, मनन, चिंतन करावं. रोजरीच्या कौटुंबिक प्रार्थनेला उजाळा द्यावा. प्रभू ऐक्यात आपली निरोगी वाढ व्हावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. शेजार प्रीतीद्वारे गाव परिवाराची उभारणी या संकल्पानुसार आपल्या धर्मग्रामामधील तरुण तरुणीच्या सहकार्याने आपले घर, परिसर, सार्वजनिक स्वच्छता राखावी. कचरा आणि सांडपाणी याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रभूने आपल्याला मार्गदर्शन करावे. वृक्षारोपण करून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रेरणा आपणास लाभावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोविड आजारी माणसांना प्रभूचा स्पर्श व्हावा. या आजारापासून आपलं रक्षण व्हावं. जे वेगवेगळे आजाराने त्रस्त आहेत त्यांची मुक्तता लवकरात लवकर व्हावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. कामगार, शेतकऱ्यांचे श्रम, मुलांचा अभ्यास प्रभूने आशीर्वादित करावा. या काळामध्ये जी मुलं परीक्षेला सामोरे जात आहेत त्यांना चांगलं यश प्राप्त व्हावं. आपल्या मृत भाविकांना चिरकाल शांती लाभावी व शुद्धीस्थानांतील आत्म्याला मुक्ती मिळावी. या काळामध्ये आपल्याला चांगलं पोषक वातावरण लाभावं. आपले वैयक्तिक हेतू आठवूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणिवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातांतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. ह्यांचा दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांना आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तातही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना
व ख्रिस्तवाशी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठव. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो
तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. तुझे नियम आम्ही मनपूर्वक पाळावेत म्हणून तू आम्हाला लावून दिले आहेत. तुझे नियम पाळताना माझे पाऊल डळमळू देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा, तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं गाव परिवारातील आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकाची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेचे आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारे, देवाचे माते, आम्हा बापासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारे, देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र माते, आम्हासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. असे न आले काली.
कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.